त्या रेस्टॉरंटमध्ये दोन इंटरेस्टिंग किस्से घडले ते सांगायला मी आलोय. माझ्या टेबलाच्या शेजारी एक जर्मन 72 वर्षाचे गृहस्थ बसलेले आणि त्यांच्याबरोबर बोलत असताना मला एवढ्या इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या. तर त्यातली एक म्हणजे ते कोस्टल इंडिया फिरले आहेत. सलग 6 महिने भारताची संपूर्ण समुद्र किनारपट्टी त्यांनी फिरली आहे. 6 महिने. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी पण एवढा फिरलो नाहीये. मी महाराष्ट्र कोस्टल फिरलोय, पण मी पूर्ण इंडिया अजून कव्हर नाही केलंय. त्यांच्याबरोबर एक घटना घडली. साऊथमध्ये असताना त्यांनी एकावर विश्वास ठेवला आणि त्या माणसाने त्यांचं सगळं सामान चोरून नेलं. तेव्हा ते खूप दुःखी झाले, पण तेवढ्याच ताकदीने मदतीला लोक धावून आली आपल्याकडची आणि त्यांना कपडे दिले. काहीच नव्हतं, सगळं सामान चोरीला गेलं. मग त्यांना अगदी कपडे देण्यापासून त्या गावाने त्यांना मदत केली आणि असे ते भारतातले त्यांच्या आवडीचे आठवणीतले अनुभव सांगत होते. आता सुद्धा म्हणजे ते 72 वर्षाचे आहेत आणि ते जर्मनीतून त्यांच्या कॅम्पर व्हॅनने जॉर्जियामध्ये आलेत, स्वतः ड्राईव्ह करत. आणि मी थोड्या वेळापूर्वी ज्या चर्चमध्ये होतो त्या चर्चच्या पार्किंगमध्ये त्यांनी ती कॅम्पर व्हॅन लावली आहे. सो एवढं थरारक प्रवास त्यांचा चालू होता आणि मला खूप कमाल वाटली आणि मला असं वाटलं की मला फॉलो करायचं ह्या माणसाला किंवा हे 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 जे काही प्रवास करतायत ते मला बघायला आवडेल किंवा मला त्याच्या गोष्टी जाणून घ्यायला आवडेल. तर मी जेव्हा त्यांना विचारलं की हे तुम्ही कुठे पोस्ट करता किंवा कुठे तुम्ही लिहिता, तर ते एकदम चमकले आणि त्यांनी काय सांगितलं की ही पर्सनल गोष्ट आहे, हा अनुभव सगळा पर्सनल आहे, तुम्ही का शेअर करेन कोणाबरोबर. तर ही गोष्ट मला एवढी हिट झाली की थोड्या वेळापूर्वी, तासाभरापूर्वी मी इंस्टाग्राममध्ये घुसून मी फोटो सिलेक्ट करतोय, म्युझिक लावतोय, त्याच्यावर टेक्स्ट लिहितोय की मी नवीन देश अनलॉक केलेला आहे, 20वा 21वा देश आहे माझा वगैरे. सो मला हे सांगायचंय लोकांना. आणि सेम टाइम त्यांनी काय सांगितलं की ही किती पर्सनल गोष्ट आहे ना, की तुम्ही फिरताय, स्वतःसाठी फिरताय, स्वतःचा एक्सपिरियन्स स्वतःला समृद्ध करण्यासाठी फिरताय, हे कशाला टाकायचं. तर यातनं घेण्यासारखं मला खूप काही वाटलं आणि मग त्या ट्रिपला मी ठरवलं की मी प्रवासातला वेळ नाही वाया घालवणार, पूर्ण लक्ष मी माझ्या फिरण्यावर देईन आणि जेव्हा मी परत मुंबईत, ठाण्यात येईन आणि जेव्हा मी निवांत असेन तेव्हा मी प्रवासाचे व्हिडिओ बनवेन, तेव्हा मी टाकेन.